नमस्कार. मी अमोल सोनवणे, संचालक CCIT कम्प्युटर एज्युकेशन मूर्तिजापूर. कालच मी एक पोस्ट टाकली आहे की पालकांसाठी AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर 3 दिवसांचं जे 15, 16 आणि 17 सप्टेंबरला CCIT मूर्तिजापूरला एक वर्कशॉप ठेवलेला आहे. ₹149 त्याची फी आहे. तर बरेच लोक मला बोलायला लागले किंवा सर विचारायला लागले की सर पालकांसाठी का बरं? तर त्याचं थोडंसं इथे क्लिअरिंग मी करतो किंवा पालकांसाठी मी का बरं हे 3 दिवसांचं AIचं सेशन आणलेलं आहे. तर आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपल्या घरी वीज आली तेव्हा घरं उजळली. पण तो विजेचा जो बदल पोहोचायला लागला घराघरामध्ये त्याला भरपूर दशकं लागली. नंतर कम्प्युटरायझेशन आलं. कम्प्युटर आल्यावर सगळे घाबरले आमचे रोजगार जातील वगैरे. त्यामुळं भरपूर कमी लोक त्याला वापरत होते. मात्र आज आपण पाहतो की हळूहळू सगळं ऑफिस, बँकिंग, शाळा सगळीकडे कम्प्युटर पोहोचले. त्यानंतर मात्र इंटरनेट आलं आणि इंटरनेटला एवढा झपाट्याने पोहोचायला जास्त वेळ लागला नाही आणि आज आपण इंटरनेटचा वापर करून संपूर्ण जगासोबत जोडल्या गेलेलो आहोत. मग मोबाईल कम्प्युटिंग आलं. स्मार्टफोनमुळे जग आपल्या खिशात आलं आणि हा बदल तर अगदी आपण अनुभवतो की एकदम झपाट्याने झाला. मात्र आता आला AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर पालकांनो, AI इतक्या वेगानं वाढताय की जे बदल कम्प्युटर, इंटरनेट आणि मोबाईलला पोहोचायला आपल्याकडे वर्षानुवर्ष लागले ते AI काही महिन्यात करत आहे. आपली मुलं म्हणजे आपले पाल्य आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे आहे. कारण शाळेत, कॉलेजमध्ये, घरी ऑलरेडी ते AIचे टूल्स वापरतात. गणिताचे प्रश्न सोडवतात, रिपोर्ट्स तयार करतात. त्याचे भरपूर वेगवेगळ्या कामासाठी टूल्स वापरतात. म्हणून आपल्याला पालक म्हणून AI समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे, एवढंच लक्षात असू द्या. जर मुलं AI वापरू शिकत असतील आणि आपल्याला त्याची माहिती नसेल, तर मग आपण त्यांना योग्य मार्गदर्शन कसं करणार? AI आपला सहाय्यक आहे, आपला मित्र आहे. तो योग्य पद्धतीने तो वापरला तर मुलांच्या अभ्यासात आपण मोठं परिवर्तन घडवू शकतो आणि आपल्या पाल्यांचा अभ्यास आपण त्या पद्धतीने करू शकतो. म्हणून ही कार्यशाळा आपण ही ठेवलेली आहे आणि याचा उद्देश हा एक महत्त्वाचा आहे की आपण भविष्याची जी वाटचाल आहे, असं बोललं जात आहे की बरेच रोजगार आता कमी होतील किंवा नवीन प्रकारचे रोजगार तयार होतील. तर आपल्या पाल्यांसोबत आपणही या भविष्याची वाटचाल करू शकलो पाहिजे, हा याचा महत्त्वाचा उद्देश आहे. यात आपण AIची ओळख, AI कधी आलं, कसं सुरू झालं, प्लस हे काम कसं करतं, त्यानंतर वेगवेगळे टूल्स जे आपण रोजच्या रोज त्या AIचे टूल्स आपण वापरू शकलो पाहिजे आपल्या पाल्यांचा अभ्यास करून घ्यायला, त्यानंतर त्यांना गाईड करायसाठी. त्यामुळं आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी आणि एक टेक्नॉलॉजी सोबत राहणं. जसं आपण पाहिलं की मोबाईल आल्यानंतरही आपण ज्या लोकांनी शाळा शिकताना मोबाईल कधी पाहिला नाही, जन्माच्या वेळेस मोबाईल नव्हता. आता काही लोकांना आपण मोबाईल चालवताना पाहतो. इव्हन माझी आई आता 75 जवळपास आहे, पण चांगल्या पद्धतीने मोबाईल चालवते. त्या पद्धतीने आपण त्या टेक्नॉलॉजी सोबत जुळलो. त्या पद्धतीने आपण AI सोबत जर जुळलो नाही तर मग जरा गडबड होऊ शकते पुढे. कारण रोजगार आता जे नवीन तयार होतील ते त्या पद्धतीचे AI बेस रोजगार राहतील. त्यामुळं भविष्याची वाटचाल आपल्याला जर वाटत असेल की आपल्या पाल्यांसोबत आपण करू शकलो पाहिजे, त्यांना गाईड करू शकलो पाहिजे, त्यांच्यावर लक्ष ठेवू शकलो पाहिजे, त्यांच्या अभ्यासात मदत करू शकलो पाहिजे, तर AI आणि त्याच्या काही टूल्सबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ते आपल्याला वापरता येणं आवश्यक आहे. फक्त पाल्यांसाठीच नाही तर रोजच्या या जीवनात सुद्धा आपलं काम हे मोठ्या प्रमाणावर सोपं करू शकतो. म्हणून आपण हा AIचा वर्कशॉप ठेवलेला आहे, पालकांसाठी ठेवलेला आहे, विशेषतः महिला पालकांसाठी. मात्र पुरुष पालक त्यांना जर दुसरा वेळ लागत असेल, म्हणजे आताची जी बॅच ठेवली आहे ती मी 12 ते 2 ची ठेवलेली आहे. मात्र त्यानंतरच्या संध्याकाळच्या बॅचेसचाही विचार होऊ शकतो. त्यामुळं जास्तीत जास्त संख्येने पालकांनी विशेषतः या वर्कशॉपला किंवा या कार्यशाळेला जॉईन व्हा, अशी मी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.